नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महल्ले. 6 जुलै गुरुवारला घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या तनिष्क ज्वेलर्स समोर 2 दुचाकीमध्ये धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन्ही दुचाकी स्वारांना गंभीर अशी इजा झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेले किशोर मडावी यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान मडावी यांचं निधन झालं. मडावी यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी मरणोत्तर अवयदान करण्याचा निर्णय घेतला. किशोर मडावी हे शिक्षक होते आणि जीवनात आपल्या बाबतीत असं काही अघटित घडलं तर आपले अवयदान करण्यात यावे अशी इच्छा त्यांनी कुटुंबियांकडे बोलून दाखविली होती. त्यांची हीच इच्छा त्यांच्या कुटुंबियांनी आज पूर्ण केली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना मडावी कुटुंबियांनी मरणोत्तर अवयदान करण्याचा जो निर्णय घेतला तो समाजासमोर एक प्रेरणादायी ठरला आहे. किशोर मडावी यांच्या 2 किडन्या आणि लिव्हर याचं यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आलं. यामुळे 3 जीव आज वाचले आहेत. या 3 जीवाच्या रूपाने किशोर मडावी हे आजही आपल्या जिवंत आहे अशी भावनिक संवेदना डॉक्टरांनी किशोर मडावी यांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली. श्री मडावीजी शिक्षक होते, समाजकार्य करत होते. दरम्यान एक दुर्घटनेमध्ये त्यांचा अपघात झाला आणि त्यांना एक मेंदूचं जे कार्य असतं ते त्यांचं करण्याचं ते बंद झालं. पण एक ते समाजकार्य करत असताना त्यांनी आपल्या श्रीमतींना सांगून ठेवलं होतं की समजा माझं काही कधी असं झालं तर माझे अवयव हे दान केलं जावं. आणि त्याच अनुषंगाने त्यांची इच्छापूर्ती करण्याकरता काल त्यांच्या ताईंनी सगळ्यांसोबत लढा देऊन अवयवदान केले. त्यांनी किडनी, लिव्हर, हार्ट, लंग या सगळ्या अवयवांचं दान केलं. आम्ही काल पूर्ण दिवसभर यांच्या दान केलेल्या अवयवांचं कुठे कुठे उपयोग करता येईल त्याकरता पूर्ण प्रयत्न केले. त्यामध्ये किडनी, 2 किडनी आणि 1 लिव्हर याकरिता काल त्यांचं प्रत्यारोपण झालेलं. हार्ट आणि लंग्सचं म्हणजे जो रिसिपियंट असतो तो काल मिळू शकला नाही. पण तरी हे महान कार्य या कुटुंबाने केलं याकरता आम्ही यांचे मनापूर्वक आभार मानतो. हे या आम्हाला बऱ्याचदा असं असतं की यांना समजावायचं आवश्यकता पडते, पण ताईंनी हे आमच्याकडं करून घेतलं. त्याकरता ताईंचं मनापूर्वक आभार, मुलांचं मनापूर्वक आभार, त्यांच्या भावांचं मनापूर्वक आभार. हे खूप मोठं कार्य यांच्या हस्ते घडलेलं आहे. याकरता या कुटुंबियांचं आपण नेहमीच यांच्यासोबत राहावं, त्यांना साथ द्यावी आणि आपल्या ज्या गावात आहे त्यांचा एक सत्कार करावा की यांनी एवढं मोठं कार्य इथे केलेलं आहे. काल 3 जीव यांच्यामुळे वाचलेले आहे. ते आज हे गेले नाही आहेत. ह्या 3 जीवाच्या रूपामध्ये आपल्यामध्ये जिवंत आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.